मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या वैदींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे अमृता निरंजन देसाई. आणि ज्या लिटिल चॅम्पला आपण सगळेजण बघत आहात, अनायाला आज आपण भेटणार आहोत. 13 सप्टेंबर हा आजचा दिवस. घराघरामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत आणि माझ्यासाठी तर अत्यंत आनंदाचा दिवस. कारण 13 सप्टेंबर 2004 या दिवशी होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झाला. ज्या कार्यक्रमाला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18व्या वर्षामध्ये आज या कार्यक्रमाचं पदार्पण होत आहे. हा जणू काही गणपती बाप्पाचा आशीर्वादच आहे. कारण 17 वर्ष सोमवार ते शनिवार घराघरात जाऊन घराघरातल्या स्त्रीचा, त्या माऊलीचा सन्मान करण्याची संधी झी मराठीच्या माध्यमातून मला मिळाली. खरंच किती भाग्याचा क्षण. आपल्या सर्वांमुळे अर्थात हे सगळं शक्य झालं. मायबाप रसिक प्रेक्षकांना झी मराठीच्या वतीने मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो आणि या देसाई कुटुंबाबरोबर आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजच्या गप्पांना सुरुवात करतो. नमस्कार. 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 घ्या उखा. यमुनेकाठी सदैव असते ताजमहालाची सावली. निरंजन रावांचं नाव घेते मी अनया अन्विकाची माऊली. अरे वा. आणि आपण चंद्राला पाहून सागराला येते भरती. तसंच अमृताचं जोड मिळाली माझ्या जीवनाला. कुठून सुरू झाली यमुना कुठे पोहोचली तसं झालं. पण अप्रतिम होता उखाणा. 17 वर्षाच्या प्रवासात पहिल्यांदा ऐकला असा. आणि पहिल्यांदाच उखाणा घेतलाय त्यांनी तुमच्यामुळे. अरे वा. मग काय. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर निरंजन देसाई. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी अनया देसाई. नमस्कार. हे माझं छोटंसं पिल्लू, छोटी मुलगी अन्विका देसाई. अरे वा. कशी आहेस तू? मी सांगेल तुम्ही कसं आहे? मी बरं आहे. हे माझे सासरे नमस्कार बाबा. परशुराम देसाई. माझ्या सासूबाई नमस्कार. सरोजिनी देसाई. माझ्या नंदूबाई नमस्कार. प्रज्ञा परब. माझे भाऊजी किरण नमस्कार. परब. नमस्कार. नमस्कार. बरं, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवरती मलिकवाड या छोट्या गावाहून. कसं गेलं बालपण? खूप छान. तुमचं बालपण? माझं सगळं कोल्हापूर. मग आता तुम्ही राहायला सध्या कुठे? पुण्यामध्ये असते. पुण्यात. तर तुम्ही कोल्हापुरात, म्हणजे तिथे बॉर्डरवर, महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर. कर्नाटकच्या बॉर्डरवरती. आणि मग तिकडनं काही किलोमीटरवर असलेल्या कोल्हापूरला कधी आले? काय गोड असले, काय चेहरा गोड झालाय बघितलं का? कसे काय आले? माझ्या शिक्षणानंतर लगेचच माझ्या वडिलांनी स्थळ बघायला सुरुवात केली. आणि सांगायला खूप आनंद होतोय की माझं लग्न माझ्या सासूबाईंनीच ठरवलेलं आहे. अरे म्हणजे कसं काय? ऍक्च्युली माझे सासू सासरे रिटायरमेंट नंतर बिझी राहावं यासाठी समाजसेवा म्हणून मॅरेज ब्युरो चालवतात. मग काय प्रॉब्लेमच नाही. म्हणजे त्यामुळे तुमचा फोटो तिकडे गेलेला होता का? हो, माझ्या वडिलांनी माझं स्थळ आईंच्याकडे नोंदवलेलं होतं. हिचे वडील एक दिवस आले स्थळ नेण्यासाठी म्हणून. आणि मग मी असे सगळी स्थळ काढत एका पानापर्यंत आले. सगळी माहिती सांगितली आणि म्हटलं हे आमचे चिरंजीव. तर मग ते असे हिचे वडील स्वभावानं खूप चांगले वगैरे. ते उठून उभेच राहिले. ताई आता पुढचं मला स्थळ सांगू नका, मागचे बघणार नाही. आणि हे स्थळ मला म्हटलं अहो मुलीला घरी काहीतरी पत्रिका वगैरे. तर नाही, मी सगळं सांगतो आणि मुलीला दाखवायला घेऊन येतो. खरोखर आम्हाला फॅमिली उत्तम मिळाली. फॅमिली उत्तम मिळाली, सून नाही. सून तिच्याबरोबर फॅमिली आली ना तिची. बोनस आला. बोनस म्हणून आली. तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं यानं? हे जेव्हा दाखवायला आलं त्या दिवाळीसाठी मी आलो होतो. मला साधारणतः मी आजपर्यंत अनेक कुटुंबांना भेटलो ज्यांची दिवाळीत लग्न ठरली. त्यांच्याकडे आता फटाके वाजतात. अच्छा. तुमच्याकडे वाजतात का? आमच्याकडे प्रेमाचे वाजतात. सगळ्यांकडेच प्रेमाचेच वाजतात. पण फटाके वाजतात का तुमच्याकडे? आमच्याकडे सगळे सायलेंट फटाकेच वाजतात. म्हणजे सई बाण आहेत सगळे. हो ना. तुमच्यापैकी कोणाला गाण्याची आवड? दोघांपैकी सेम. तुम्हाला गाणं? मला गाण्याची आवड आहे. मग ऐकवा ना काहीतरी आज गणपतीचं. गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो, पायी घागऱ्या
करते ऋण झुन पायी घागऱ्या, करते ऋण झुन नाद ब्रह्मी नांदतो ब्रगननाज रंगी, नाचतो नाचतो. हेच गाणं तू कसं गाशील? गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो. बस. काय गोड खळी पडली माहितीये का तुझी आता? तू Thank you. कितवीत आहेस? चौथीत गेले आता. तुम्ही कधी गाण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, मी ऐकतो पण प्रयत्न असा केला नाही. नाही रे, ह्या बोलतात ते ऐकत असता, तुम्ही ऐकून घेता तो भाग वेगळा. गाणं कधी ऐकलं नाहीत का? गाणं हा, हिचं पहिल्यापासून ऐकतो. रडगाणं नाही हो, गाणं पण मस्त वाटतं. आज किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. बरं अनया, मला सांग, आता तू शाळेत आहेस, हो. तू आता इकडे सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये गाते पण आहेस, हो. आणि अशा वेळेला तुझ्या मित्र मैत्रिणींना कसं वाटतं तुला जेव्हा बघतात तेव्हा? म्हणजे ते खूप प्राऊड फील करतात आणि ते म्हटले की तुझं पेंडिंग क्लासवर्क आहे ते आम्ही सगळे देऊ. मला सांग, तुझी ताई टीव्हीत दिसते झी मराठीवर, कसं वाटतं ग तुला? छान वाटतं. तुझ्या बरोबर कधी रागावते का ताई तुला? लागवती हं. पण मी दंगा केले तर लागवती आणि ताई नाही दंगा करत? नाही. कधी नाही करत? नाही. मग तुझ्या बरोबर का भांडते ती? मी पण तुझ्यासोबत बांधते ना, म्हणून ती पण माझ्यासोबत बांधते. अच्छा, प्रॉब्लेम इकडे आहे. प्रॉब्लेम तिकडे नाही. इकडे आहे. आता तुम्हा दोघांसाठी एक खेळ आहे. लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. त्या खेळात तुम्ही जर 3ही प्रश्नांची उत्तरं दिली तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. हा, बघूया काय होणार. पोवळे. अभिनंदन. मोत्याचा नेकलेस. मोत्याचा नेकलेस. मला तुम्हाला विचारायचं आहे, कोल्हापुरात ती सराफाळी आहे बघा, तिथंच फिरत असता का काय तुम्ही? इतकं अचूक ओळखताय सगळं म्हणून. लफ्फा. लहानपणी बाबांनी काय दिलं तुम्हाला ते विचारलं नाही, दागिन्याचं नाव विचारलं. मोती लफ्फा. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. आणि आता या नणंदबाई आहेत, बरोबर ना? हो. तुम्ही कुठे असता? मी कोल्हापूरची आहे. माझं लग्न मुंबईत झालं. मी गेली 20 वर्ष आफ्रिकेमध्ये लेगॉसमध्ये होते. कसं वाटतं तिला जेव्हा तुम्ही टीव्हीवर बघता? खूप छान. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिमान. आपल्या घरातली एक लहान मुलगी, छान गळा असणारी, आणि महत्त्वाचं म्हणजे झी टीव्हीचे खूप आभार मानावेसे वाटतात. पुष्कळ लोकांना गळा असतो, आवाज असतो, छंद असतो, पण संधी मिळत नाही. जसं सोन्याचं चीज केलं असं वाटतं अनयाला झी टीव्हीनी पिक करून, की तिच्या कलेला संधी मिळाली. आणि आता अनया, तुझी जबाबदारी पण वाढली आहे त्याच्यामुळे. हो. अभ्यासात सुद्धा वरचा 6 मिळाला पाहिजे. तुला किती वेळा मिळाला? 5 वेळा. काय सांगतेस? हो, मी मार विचारतोय. 100 म्हणजे अनकाउंटेबल. पण आई देते असा, फटका देते असा? हो, जरा जास्त झालं की. बरं मला सांग, त्या सेट वरती जेव्हा शूटिंग चालू असतं आणि तू जरा मस्ती केलीस तर, आणि समोर आई बसलेली आहे, हो. तर कसं कळतं तुला की आईला आता राग आलाय? ती डोळे मोठे करते. म्हणजे जसं बाबांशी वागते तशीच तुझ्याशी वागते? बरं मला सांगा बाबा, तुम्ही सांगा की तिला डोळ्यांनी कळतं, तुम्हाला कसं कळतं की आज वातावरणात जरा काहीतरी गंभीर आहे वातावरण? घर एकदम शांत असलं की गंभीर आहे असं कळतं, तापमान जरा वाढलंय असं. हा. काय हे कसं काय? म्हणजे तुम्ही वातावरण शांत पण करू शकता एकदम? काय हो नणंदबाई? नाही, मुळात माझा भाऊ पण शांत स्वभावाचा आहे. अच्छा. त्यामुळे तो समजू शकतो. जर वातावरण शांत असेल तर म्हणजे काहीतरी कुठंतरी बिनसलेलं आहे जे सरळ करावं लागेल. मग अशा वेळेला मला तुम्हाला काय मार्ग काय असतो? म्हणजे बऱ्याच जणांची आता कसं इथे वधूवर सूचक मंडळ पण आहे, हां,
त्याच्यानंतर बरेच लवकरच लग्न करू पाहणारे आहेत. काय मार्ग काय सांगा? जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की वातावरण जास्त खेळकर बनवायचं, काहीतरी गमती जमती. पण ह्या चिडलेल्या आहेत, समजा अबोलाच धरलाय, आता बोलणारच नाहीत, तर मग अशा वेळेला काय आहे तुमच्याकडे अशी किल्ली चावी की त्याच्यावरती हे सगळं लगेच वातावरण कंट्रोल होतं? तिला हसवायचा प्रयत्न करतो, काहीतरी गमतीदार बोलून किंवा मुलांचं काहीतरी मुलांच्या खेळून त्यांना पण घेऊन जरासं वातावरण शांत किंवा खेळकर बनवायचं. थोडा वेळ देतात. ऍक्च्युली राग तसा नाही आहे, तो शांतता म्हणजे ही असते की तो राग त्यांच्यावरचा नसतो किंवा मुलांच्यावरचा किंवा अजून कुणावरचाही नसतो, तो राग माझ्यावरती असतो. म्हणजे हे कसं काय हो, जरा सांगा आम्हाला. काही वेळा असं होतं की एखादं काम आपण ठरवलेलं आहे आणि ते करू शकलेलो नाहीये आपण, मग तेव्हा थोडा डिस्टर्बन्स होतो, राग येतो आपल्याला की आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा हे होतं. शांत बसते, मग त्यांना कळतं की हे, कारण बोलून काहीच नाही, कुणाची चूक नसतेच. मग तुम्ही राग काढता कोणावर? काढतच नाही मी राग, मी शांत राहते, मी बोलत नाही, बोलणं कमी करते. आणि घरामध्ये असं आहे की जास्तीत जास्त बडबडणारी मीच आहे. त्याच्यामुळे ती सजा असल्यासारखी आहे. अशा वेळेला ही माऊली गप्प राहिल्यानंतर घरात किती शांतता येत असेल, हो की नाही? सगळ्या घरातली ऊर्जाच निघून जात असेल. करेक्ट, तेच. बरं, एक छोटासा खेळ आहे तुमच्या दोघींसाठी. कोण जिंकणार बघूया. या खेळामध्ये तुमच्याकडे मेणबत्ती दिलेली आहे, समोर दिवे ठेवलेले आहेत, तुम्ही त्या दिशेने या बाजूला यायचं. हा, डावीकडून उजवीकडे, तुम्ही उजवीकडनं डावीकडे जायचं. ज्या क्षणी खेळ थांबणार म्हणजे हे सगळे दिवे पेटवून होणार, एकतर सगळ्यात आधी हे सगळे दिवे कोण पेटवणार ते महत्वाचं आहे, आणि दुसरं ते दिवे पेटत राहिले पाहिजेत. म्हणजे पेटवत आलो आणि पाठी विजत आले तर नाही, पेटते दिवे. या खेळात तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार? 1, 2, 3. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर, अभिनंदन. मला आज तुम्हाला विचारायचं, इतका मगासपासून गप्पा सुरू आहेत, गणपती सुरू आहेत, छान आनंदाचं वातावरण आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? मी मिस्टरांची मागेन. का हो? जरा काही वेळा शांतता जास्त होते ना, म्हणून. हो. आणि दुसरी वडिलांची पण मागेन, जे आत्ता नाही आहेत. कारण त्यावेळी त्यांचे जे एक्सपेक्टेशन माझ्याकडून होते ते त्यावेळी मी पुरवू नाही शकले, पण आत्ता जर ते असते तर त्यांना खरंच खूप आनंद झाला असता की त्या ज्या गोष्टी ज्या सांगत होते ते मी आत्ता करते. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मोस्टली आईबाबांची, की जे मे बी कळत न कळत काही त्यांचं एक्सपेक्टेशन झालं नसेल किंवा काय असेल, ते झाले ते सगळं कळत न कळतच झालेलं असते, आपल्याला कळत नसते. पण मे बी असं काही झालं असेल तर नक्कीच क्षमा मागायला आवडेल. अनया, तू सॉरी कोणाला म्हणणार आज? मम्मालाच, कारण की जरा जास्त त्रास देते मी. मम्माला? का, काय करतेस? म्हणजे मी जरा जास्त गोष्टी विसरते, कारण की समजा तिने म्हटलं की आता कपडे गोळा कर, तर जेव्हा ती 4-5 वेळा सांगते तेव्हाच होतं काम. का असं करते तू? कारण मला खेळायला जरा जास्त आवडतं, त्यामुळे. ते ऍक्च्युली गाण्याच्या गुंगीमध्ये असते नेहमी. गाण्याच्या गुंगीमध्ये एखादं कंटिन्युअसली गाणं सुरू असतं आमचं. पण आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? कमीत कमी घर शांत राहील याचा प्रयत्न करा. प्रयत्न नक्की करेन. आणि काय गोड हसल्यात सासूबाई, माहिती. तुम्ही? शांत झालेलं घर लवकर लवकर खेळकर बनवायचं प्रयत्न. तू तर छान गातेच आहेस. हो. तुझी ही खडी आहे ना, अशीच गोड कायम राहो आणि रसिकांच्या मनावरती कायम तू राज्य करत राहावं, या आमच्या शुभेच्छा. 4थीत आहेस, त्यामुळे शिक्षणात सुद्धा तू असंच उत्तमोत्तम यश मिळवावं अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी करतो तुझ्यासाठी. आणि त्याचबरोबर तुम्हाला दोघांना एक खेळ आहे आता, तो खेळ बाबा आणि तू खेळणार आहेस नाही, आणि त्याच्यामध्ये आईला पैठणी कोण जिंकून देणार ते बघणार आहे.
आता मला बघायचंय अनया आईसाठी काय करते आणि बाबा आईसाठी काय करतात. आता बघूया कोण जिंकून देणार पैठणी. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये विविध तुकडे आणि त्यामध्ये दडलेलं एक चित्र आहे पूर्ण. ते पूर्ण चित्र कसं आहे ते समोर दिसणार. ते तुकडे एकत्र करून जसं चित्र दाखवणार तसं पूर्ण करायचं. तुमच्या दोघांपैकी आता मला बघायचं आहे की अनया आईला पैठणी मिळवून देणार की बाबा. आज कोण आईसाठी काय करतं ते कळणार आहे. 1 2 3 वेळ सुरू झाली. नैवेद्याचं ताट आहे. चला पटापट. अनया थोडासा उशीर झाला ना हो आणि बाबाच जिंकले. हो कळलं का? अभिनंदन अभिनंदन. तुला अनया या शुभेच्छा. अभिनंदन. ही भेट झी मराठीकडून हा गणपती बाप्पाचा प्रसाद तुमच्यासाठी. अभिनंदन. वैदीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. नव्या नात्यांच्या बांधूगाठी. मी मराठी झी मराठी असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.